हॅलो फ्रेंड, एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण इतिहास या विषयाचा भाग 2 पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही या काही आपल्या चॅनलच्या लिंक आहेत त्या तुम्ही जॉईन करू शकता. इतिहास या विषयाचे अत्यंत महत्त्वाचे 15 प्रश्न आज आपण घेऊन आलो आहोत, जे की परीक्षेच्या संदर्भात अत्यंत उपयुक्त आहेत. तर चला तर मग आज पहिला प्रश्न पाहू. पहिला प्रश्न आहे, ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मस्थान कोणते? 1. नेवासे, बी. देहू, सी. आपेगाव, डी. आळंदी. तर याचं उत्तर आहे सी. आपेगाव हे ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मगाव आहे. प्रश्न दुसरा, महाराष्ट्राबाहेर भागवत धर्माचा प्रसार कोणत्या संतांनी केला? त्याचे ऑप्शन आहेत ए. संत ज्ञानेश्वर, बी. संत तुकाराम, सी. संत एकनाथ, डी. संत नामदेव. जर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर देऊ शकता. याचं उत्तर आहे सी. याचं उत्तर आहे डी. नामदेव. प्रश्न तिसरा, राष्ट्रीय काँग्रेसच्या कुठल्या अधिवेशनात मूलभूत हक्काचा ठराव पास करण्यात आला? प्रश्न तिसरा, राष्ट्रीय काँग्रेसच्या कुठल्या अधिवेशनात मूलभूत हक्काचा ठराव पास करण्यात आला? ऑप्शन ए कलकत्ता, बी. लाहोर, सी. कानपूर, डी. कराची. तर याचं उत्तर आहे बी. लाहोर. प्रश्न चौथा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती ग्रंथाचे दहन कोठे केले? याचे ऑप्शन आहेत ए. मुंबई, बी. नाशिक, सी. महाड, डी. येवले. तर याचं उत्तर आहे सी. महाड. प्रश्न पाचवा, मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली? मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली? ऑप्शन आहेत ए. 1905, ऑप्शन बी. 1906, ऑप्शन सी. 1907, ऑप्शन डी. 1908. तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी. 1906ला मुस्लिम लीगची स्थापना झाली. प्रश्न सहावा, वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही डॅश होते? वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही डॅश होते? तर याचं ऑप्शन आहेत ए. पंडित जवाहरलाल नेहरू, बी. सरदार वल्लभभाई पटेल, सी. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डी. विनोबा भावे. तर याचं उत्तर आहे डी. विनोबा भावे हे पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून ओळखले जातात. प्रश्न सातवा, इंडिपेंडन्स लीगची म्हणजेच भारतीय स्वातंत्र्य संघाची स्थापना कोणी केली? भारतीय स्वातंत्र्य संघाची स्थापना कोणी केली? ऑप्शन ए. सुभाषचंद्र बोस, ऑप्शन बी. रासबिहारी बोस, ऑप्शन सी. जगन्नाथराव थोरा भोसले, ऑप्शन डी. कॅप्टन मोहन सिंग. तर याचं उत्तर आहे बी. रासबिहारी बोस यांनी भारतीय स्वातंत्र्य संघाची स्थापना केली. प्रश्न आठवा, काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कधी व केव्हा अधिवेशनात पास केला? याचे ऑप्शन आहेत ए. 1928 सुरत, बी. 1929 लाहोर, ऑप्शन सी. 1920 अलाहाबाद, ऑप्शन डी. 1931 कराची. तर याचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही उत्तर देऊ शकता. तर याचं उत्तर आहे बी. 1929 लाहोर या अधिवेशनामध्ये ठराव पास झाला. प्रश्न नववा, भारताच्या परराष्ट्र नीतीचे शिल्पकार म्हणून कोण ओळखले जातात? तर याचे ऑप्शन आहेत ए. पंडित नेहरू, बी. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सी. इंदिरा गांधी, डी. महात्मा गांधी. तर याचं उत्तर आहे ए. पंडित नेहरू हे परराष्ट्र नीतीचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.
प्रश्न 10वा, ग्रामगीता ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? तर ग्रामगीता ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? ऑप्शन ए विनोबा भावे, बी संत तुकडोजी महाराज, सी गाडगे महाराज, डी संत ज्ञानेश्वर. तर याचं उत्तर आहे बी संत तुकडोजी महाराज हे ग्रामगीता ग्रंथाचे कर्ते आहेत. प्रश्न 11वा, खालीलपैकी कोणत्या चळवळीमध्ये गांधीजीचा सहभाग नव्हता? तर ऑप्शन आहेत ए बारडोली सत्याग्रह, बी चंपारण्य सत्याग्रह, सी काळ्या कायद्याचा निषेध, डी खेडा सत्याग्रह. तर याचं उत्तर आहे ए बारडोली सत्याग्रहामध्ये गांधीजीचा सहभाग नव्हता. प्रश्न डबल झाला आहे. खालीलपैकी कोणत्या चळवळीमध्ये गांधीजीचा सहभाग नव्हता? तर याचं उत्तर आहे बी बारडोली सत्याग्रह. प्रश्न 13वा, कोणत्या समाजसुधारकाच्या प्रेरणेमुळे लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाह कायदा पास केला? ऑप्शन आहेत ए केशवचंद्र सेन, बी ईश्वरचंद्र विद्यासागर, सी महात्मा ज्योतिबा फुले, डी लोकहितवादी. तर याचं उत्तर आहे ए केशवचंद्र सेन. प्रश्न 14वा, 1950 मध्ये जगदंब कुष्ठ निवासाची स्थापना कोणी केली? याचे ऑप्शन आहेत ए डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन, बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सी बाबा आमटे, डी छत्रपती शाहू महाराज. तर याचं उत्तर आहे डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन. प्रश्न 15वा आणि शेवटचा प्रश्न, भारुड रचना कोणत्या संताने केली? भारुड रचना ही कोणत्या संताने केली? ऑप्शन आहे ए संत तुकाराम, बी संत नामदेव, सी संत ज्ञानेश्वर, डी संत एकनाथ. तर याचं उत्तर आहे बी संत एकनाथ महाराज. अशा प्रकारे आपण इतिहास या विषयाचे 15 प्रश्न पाहिलेले आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.